नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मुक्ता इस्त्री करत बसलेली असते. ते बघून सागर तिला म्हणत असतो की अहो तुम्ही काय करताय, तुमचे एवढे रॅशेस वाढले, तुम्ही आराम करा बरं. आणि तो मुक्ताला आराम करायला सांगतो आणि मुक्तासाठी बर्फ घेऊन येतो. बर्फाने आता मुक्ताचा हात तो शेकवत असतो आणि मुक्ताला म्हणत असतो की मगाशी तुमच्याशी आदित्य जो काही वागला त्याचं वाईट वाटून घेऊ नका, वाटलं तर त्याच्याऐवजी मी तुम्हाला सॉरी म्हणतो. मुक्ता म्हणते की हल्ली तुमचं सॉरी जास्तच स्वस्त झालं आहे असं नाही वाटत का तुम्हाला? सागर म्हणतो की नाही, सगळ्यांसाठी नाही, फक्त तुमच्यासाठी. मला तुम्हाला अजून हर्ट नाही करायचं, जगातलं प्रत्येक सुख तुम्हाला द्यायचं आहे, तुम्हाला कायम खुशच बघायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. सागरचं ते बोलणं ऐकून मुक्ताला फार बरं वाटत असतं आणि सागर खूप प्रेमाने मुक्ताच्या हातावरनं बर्फ फिरवत असतो आणि मुक्ताचा हात त्याने हातात घेतलेला असतो. इकडे मुक्ता सईचं सकाळी सकाळी स्कूलला जाण्यासाठी आवरून देत असते आणि सईला सांगत असते की सई मग डब्बा सगळा संपवायचा हा. सई म्हणते की मग माझी मुक्ताई एवढं टेस्टी जेवण बनवते तर डब्बा शिल्लकच राहत नाही. तर मुक्ता म्हणते की हो का. मुक्ता म्हणते की आता शाळेत जायचं, तुला बापू बसस्टॉपवर सोडवायला येतील. आता सई तिथून निघून गेलेली असते. तेवढ्यातच मुक्ता तिच्या मोबाईलमध्ये तिचा पॅथॉलॉजीचा रिपोर्ट आलेला असतो ती बघत असते आणि तिला समजतं की तिला रॅशेस केमिकल रिॲक्शनमुळे झाले. तर ती विचार करते की मला केमिकल रिॲक्शनमुळे कसं काय होऊ शकतं काही, मी तर काही उलटंसुलटं पण खाल्लं नाही आहे, घरातच होते रात्रभर. तेवढ्यातच स्वाती तिथे येते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ता मी चहा बनवते, तुला चालेल का? तर मुक्ता म्हणते की हो चालेल. मुक्ताला काही कळतच नसतं की तिला हे रॅशेस कसे काय येऊ शकतात, कारण तिने उलटंसुलटं खाल्लेलं नसतं आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. तर इकडे स्वाती किचनमध्ये येते आणि तिने मुक्तासाठी जो चहा बनवलेला असतो त्या चहामध्ये ती पावडर मिक्स करते आणि म्हणत असते की मुक्ता, माझा नवरा तिकडे जो काही त्रास सहन करतोय तो त्रास तूही सहन करायला हवास. आणि असं म्हणून ती पावडर त्या चहामध्ये टाकत असताना त्याचवेळी मुक्ता तिथे येते आणि स्वातीचा हात पकडते. स्वाती खूप घाबरलेली असते. मुक्ता आता स्वातीचा हात पकडते आणि डायरेक्ट तिला तिच्या रूममध्ये घेऊन येते. मुक्ता स्वातीला जाब विचारत असते की काल जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी चहा बनवला तेव्हा मुद्दाम तुम्ही माझ्या चहामध्ये ती पावडर मिक्स केलीत ना? माझ्या अंगावर जी रॅश आली होती ती तुम्ही दिलेल्या पावडरमुळे झाली होती ना? स्वाती म्हणते की हो. मुक्ता म्हणते की अहो पण का, इतका का तिरस्कार करताय तुम्ही माझा? अहो स्वातीताई, कार्तिक माझ्याशी जे काही वागले त्याच्यासाठी मला हे सगळं करावं लागलं ना. आणि समजा माझ्याशी नाही, तुमच्या बहिणीशी जर असं वागले असते तरीसुद्धा तुम्ही तेच केलं असतं का? का तुम्ही समजून घेत नाही आहे स्वातीताई? आत्तापर्यंत मी तुमच्याशी एवढं चांगलं वागले, माझ्यावर विश्वास ठेवा की मी कधीच तुमच्या वाईटाचा विचार केला नाही. अहो माझं काहीतरी नातं आहे तुमच्यासोबत. तेव्हा स्वाती म्हणते की कसलं नातं गं? माझा घर संसार सगळं उद्ध्वस्त करून माझ्या नवऱ्याला तू जेलमध्ये पाठवलं आणि कुठलं नातं आहे तुझं माझ्यासोबत? आणि तुझं हे जे गोड बोलणं आहे ना त्यातून भाई फसेल, परंतु मी नाही फसणार. त्यामुळे माझ्यासमोर असं गोड गोड बोलून काहीही फायदा नाही आहे, कारण तुझा खरा चेहरा मला नीट माहिती आहे. या जगामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचा तिरस्कार करत असेल ना मी, तर ती म्हणजे फक्त तूच आहेस. मुक्ता स्वातीला म्हणत असते की स्वातीताई, तुम्ही माझा एवढा तिरस्कार करताय, परंतु अहो तुम्ही ज्या व्यक्तीसाठी लढता तो व्यक्ती चांगला माणूस नाही आहे. अहो कार्तिक खरंच चांगला माणूस नाही आहे आणि जर ते चांगले असते तर आपल्याला आत्ता ही गोष्ट बोलायला वेळसुद्धा आली नसती ना. आणि जर असं असतं तर कुठल्या भावाने डिवोर्सचा विषय काढला असता? स्वाती म्हणते की हो, तो भाऊ असं करू शकतो जो भाऊ त्याच्या बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे. आणि काय ग, कोणाला सांगशील तू? जा, ज्याला सांगायचं ना त्याला सांग. तसंही तुला ओरडून ओरडून तमाशा करण्याची सवयच आहे. पाठव जा मला जेलमध्ये. इथे कार्तिकच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा तिथे जाऊन त्याच्यासोबत राहील तरी मी. मुक्ता म्हणत असते की ठीक आहे, तुम्हाला जर मला त्रास देऊन तुम्हाला शांती भेटत असेल तर तुम्ही द्या मला त्रास. तितक्यातच इंद्रा ती डबी घेऊन येते आणि विचारते की काय ग मुक्ता, ही डबी कसली आहे आणि याच्यात पावडर कसली आहे? मुक्ता म्हणते की ती माझीच डबी आहे, चुकून ओट्यावर राहिली. इंद्रा म्हणते की अशी कशी ग तू डॉक्टर, असे महत्त्वाचे औषधं तू ओट्यावर ठेवतेस? आपल्या घरात लहान मुलगी आहे, तिने काही खाल्लं बिल्लं म्हणजे अक्कल म्हणून तर देवाने तुला दिलीच नाही आहे. एक नंबरची निष्काळजी आहे, काही कामाची नाही, असं म्हणून इंद्रा तिथून निघून जाते. स्वातीने केलेला गुन्हा लपवण्यासाठी मुक्ताने हे खोटं बोललेलं असतं आणि मुक्ता आता तिथून निघून जाते. इकडे मुक्ता किचनमध्ये असते आणि त्याचवेळी दारावरची बेल वाजते. त्यामुळे मुक्ता सागरला म्हणत असते की कदाचित इस्त्रीवाला असेल, तुम्ही जाऊन बघता का एकदा? सागर आता दरवाजा उघडतो तर दरवाजामध्ये सावणी उभी असते. तर सागर तिला विचारतो की तू इथे काय करतेस? सावणी म्हणते की अरे काही नाही, आता इथेच बोलणार आहेस की आतमध्ये येऊ? असं म्हणून सागर म्हणतो की बोल, काय बोलायचंय?
सावनी लगेच घरामध्ये यायला सुरुवात करते तर सागर तिला म्हणत असतो की जे काही बोलायचं आहे ना ते इथेच बोल. सावनी म्हणते की ठीक आहे, मला तुझ्यासोबत एक पिक्चर हवा होता. सागर म्हणतो की कसला पिक्चर, मला काही तुझ्यासोबत फोटो बिटो काढायला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. सावनी म्हणते की एक मिनटं, मला काही इच्छा नाही आहे तुझ्यासोबत फोटो काढायची. आदित्यचा स्कूलचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी फोटो हवा होता. सावनी म्हणते की ठीक आहे, तुला नसेल द्यायचं तर नको देऊ. मी तुझ्या आदित्यला सांगते की तुझ्या पप्पांनी मना केलं म्हणून, आणि मग जे तुझं ते पप्पा पुराण चाललंय ना ते तरी बंद होईल घरामधलं. आणि तू काय कोणी फिल्म स्टार लागून नाही गेलाय की तुझ्यासोबत मला फोटो काढायला इंटरेस्ट आहे. मला तुझ्यासोबत काही फोटो काढायला इंटरेस्ट नाही आहे. आणि तसाही मी फोटो क्रॉपसुद्धा करू शकते तुझा, परंतु मला आदित्यसोबत खोटं बोलायला नाही आवडत. सागर सावनीसोबत फोटो काढायला काही तयार नसतो. तेव्हा मुक्ता सागरला म्हणते की सागर, अहो एक फोटो तर काढायचा आहे ना, काढा ना. तर सागर मग सावनीसोबत फोटो काढायला तयार होतो. सागर सावनीसोबत फोटोमध्ये हसत सुद्धा नसतो. तेव्हा मुक्ता सागरला म्हणत असते की जरा हसा. तेव्हा सागर कुठेतरी हसतो. मुक्ता तिथून जायला लागते तर सागर आता मुक्ताचा हात पकडतो आणि तो मुक्ताला तिथेच थांबायला सांगतो. सावनीसमोर सागरने आता मुक्ताचा हात धरलेला असतो, त्यामुळे सावनीची फार जळजळ वाढलेली असते. सावनी आता डायरेक्ट तिथून निघून जाते. तर इकडे स्वातीने कार्तिकला कॉल केलेला असतो आणि कार्तिक तिला सांगत असतो की तुला एकदा सांगून कळत नाही का, तुला सांगितलं होतं ना कोणालाही संशय येता कामा नये. स्वाती म्हणत असते की मी केलं कारण मला तुम्हाला होणारा त्रास नाही बघवते. कार्तिक म्हणतो की मी बघेल ना काय करायचं ते, मी प्रत्येक गोष्टीचे हिशोब चुकते करेल, परंतु प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, त्यामुळे आता मी जसं सांगतोय तसंच तू कर. मुक्ताने सागरला सगळं काही खरं सांगायच्या आधी तू जाऊन तिची माफी माग. तू आता काही दिवस शांत राहा कारण माझ्या डोक्यात खूप मोठा प्लॅन आहे. मुक्ता एकटीच किचनमध्ये पटापट काम आवरत असते. सागर ते बघतो आणि मुक्तासाठी एक छोटा फॅन घेऊन येतो. मुक्ता सागरला म्हणते की हो काय करताय तुम्ही, असं काही करू नका प्लीज. हो जर कोणी बघितलं तर काय म्हणतील. सागर म्हणतो की कोण काय म्हणणार आहे, एवढंच म्हणतील ना की मी माझ्या बायकोचा फॅन झालोय. सागरने मुक्तासाठी फॅन पकडलेला असतो आणि फॅनने तो तिला हवा घालत असतो. त्यावेळी मिहीर तिथे येतो आणि मिहीर हे दृश्य बघून अगदी शॉक होऊन जातो. सागर म्हणतो की तुम्हाला काय वाटलं, मी काय तसा नवरा आहे का की जो मस्त AC खाली बसून म्हणेल की चहा आण, पाणी आण, अमका आण, तमका आण. मी तसा नवरा नाही आहे. मी ऑर्डर सोडणारा नाही, तर मी बायकोची मदत करणारा नवरा आहे. आणि जर मला येत असतं तर मी माझ्या बायकोसाठी अगदी जेवणसुद्धा बनवलं असतं. मिहीर मनात विचार करत असतो की खरंच हा दादूस आहे, म्हणजे दादूस आता पुन्हा पूर्वीसारखा व्हायला लागलाय. ती मिहिका मला सारखी म्हणत असते ना की तुझा दादूस खडूस आहे, थांब मी तिला व्हिडिओ पाठवतो. तर मुक्ता किचनमध्ये जशी जशी फिरत असते तसं तसं सागर तिच्या मागे फॅन घेऊन फिरत असतो आणि हे सगळं आता मिहीर कॅमेरामध्ये कॅप्चर करत असतो. म्हणत असते की सागर अहो बस करा ना, कोणी आलं तर काय म्हणेल, सगळा ओरडा मलाच खावा लागेल. सागर म्हणतो की अहो काय तुम्ही आमच्यासाठी घाम घालता आणि मी काय फॅन बनून पण राहू शकत नाही का. आता तितक्यातच तिथे इंद्रा येते. इंद्रा मोठ्याने सागरा असं ओरडते, त्यामुळे सागरच्या हातात असलेला फॅन खाली पडतो. दोघांचीही गडबड होते. इंद्रा म्हणते की काय चाललंय इकडं, मी तर सगळ्या जगाला नाक वर करून सांगत होते की माझा सागरा नाही असा, पण माझा सागरा तर इकडे बायकोच्या मागं वारा घालत फिरतोय. एवढी दुनिया बदलताना बघितली मी, पण माझ्या सागरासारखं बदलताना कोणाला नव्हतं बघितलं. सागर म्हणतो की अगं आई तू काही बोलते, सगळं त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं, त्यामुळे मी फुंकर घालत होतो, बाकी काही नाही. इंद्रा म्हणते की पंख्याने फुंकर घालत होता, छान चाललंय हा तुझं. आता मिहीर तिथे येतो आणि म्हणतो की अगं मावशी मी खरंच बघितलं, वहिनीच्या डोळ्यात खरंच काहीतरी गेलं होतं. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आदित्यने सागरकडे एक गोष्ट मागितलेली असते आणि ती गोष्ट अशी असते की त्याने मुक्ताला डिवोर्स द्यावं. सागरला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. आता मुक्ता हे सगळं ऐकत असते आणि सागर आता आदित्यची चिठ्ठी फाडून टाकतो आणि म्हणतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु तू जे हे काम सांगितले ते मी नाही करू शकत. त्यामुळे आदित्य तिथून रागाने निघून गेलेला असतो. तर मुक्ता सागरला म्हणत असते की तुम्हाला नात्यातलं महत्त्व कळायला लागले. तर सागर म्हणत असतो की नात्यात विष पसरू नये एवढंच मला वाटतं. तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.